नमस्कार. बरेच दिवसानंतर मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. घरी जायला बॅग उचलली, फॅन बंद केला, लाईटा बंद केल्या आणि शेवटी दार बंद केलं. म्हणलं पहिलं आरशात लिफ्टच्या बघावं, पण लिफ्टचा आरसा लयच खराब होता. काय करायचं असो. मग बाईकवर बसलो, दीदीकडे पोचलो. मला वाटलं हिचा आरसा पण चांगला असेल, पण आरसापेक्षा माझी पॅन्ट जास्त खराब होती. हे बघा, पावसामुळं खराब झाली होती. आता डिफरन्स माझी बॅग मी जी उचलली त्यात आणि ह्यात लई. ते आपली छोटीशी बॅग घेऊन आलतो. म्हटलं खाऊ आपलं पहिलं, मग बघू. यांचं डिस्कशन चाललं होतं. माझी डार्लिंग म्हणली तुमचं झाल्यावर मला सांगा. मग निघाल्यावर पहिलं पंपावर पेट्रोल भरलं. मला वाटलं गर्दी नसेल रस्त्यावर लय, पण नवले ब्रिज तुम्हाला डिसअपॉइंट करत नाही का हो. घरी पोचलो. जेवढं सामान आणलं होतं डेकोरेशनचं सगळं पहिलं लावून घेतलं. म्हणलं बघावं लाईटा बिटा चालू आहे त्या का नाही त्या. सकाळी उठून परत क्रॉस चेक केलं, कारण लाईटांची गॅरंटी कमी होती मला. सगळं चेक करून घेतलं. परत मग स्वतःला चेक केलं, आपण चालू आहे का, आपण तसं चालू नाही पण छान दिसतोय का, आपण ओके म्हणलं. मग वडिलांनी आणि चुलत्यांनी आपलं गणपतीची मूर्ती आणली घरी. मस्तपैकी आम्ही स्थापना करून घेतली त्याची. सगळं व्यवस्थित झालं आणि परत आली आरतीची वेळ. मग काय होतंय, वाढदिवसानं आरती सेम डे असल्यामुळं जरा इज्जत भेटते घरी, दुसरं काय नाही. मग सहपरिवार सगळ्यांनी आरती करून घेतली. पप्पा, चुलते, मम्मी, दीदी, रिदा सगळे होते. मग ही स्टँडर्ड सगळ्याच घरच्यांच्या पोज असते, त्यामुळे तुमच्या घरी बी सेम पोज असेल तुमच्या मम्मी पप्पांची. मग वाढदिवस असल्यामुळं केक घेऊन आलो. मग मम्मी ऑप्शन करत होती. आता म्हणली घरचा देव काय करण, आपण आपलं खुश होती. पोरगाय म्हणल्यावर काय खुशच असते ती. मी बी आपलं स्माईल देऊन ओके केलं. त्याच्या पुढं मग केक कापाय घेतला. आमच्या रिदाला केक लय आवडतो, त्यामुळं मदर इंडियानं पहिलं मला भरवलं आणि परत रिदाला भरवला आणि परत मोन्याला भरवला. सगळं झालं. दुसऱ्या दिवशी उठून पहिल्या बॅगा गाडीत टाकल्या. वडिलासनी आणि मदर इंडियाला बाय बाय केलं. आपलं निघालो. काय असतं, जी कामं करते त्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी नसती, त्यामुळं मग आपलं मस्तपैकी घरी माघारी निघालो. आत्तासाठी एवढंच. चला, नमस्कार, बाय बाय.